विषयांतर यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आजची आपली ही जी सखोल चर्चा आहे ना, ती मानवी आयुष्याच्या एका खूप लांबच्या प्रवासाबद्दल आहे. हो, आणि हा प्रवास प्रत्येकाच्याच परिचयाचा असतो. अगदी. म्हणजे बघा, माणसाचा मेंदू एखाद्या सुंदर चेहऱ्याकडे आकर्षित व्हायला फक्त काही मिलीसेकंड्स घेतो. हो, अगदी काही मिलीसेकंड्स. हो ना. पण गंमत म्हणजे त्याच मेंदूला त्या सौंदर्याची सवय व्हायला आणि नंतर त्याचा चक्क कंटाळा यायला काही महिनेच लागतात. आपण डिझाईनच असे झालो आहोत की नवीन आणि आकर्षक गोष्टींकडे आपण लगेच ओढले जातो. खरंय. पण जर निसर्गानेच आपल्याला या वरवरच्या आणि तात्पुरत्या आकर्षणासाठी प्रोग्राम केलं असेल, तर मग आयुष्यभरासाठी जोडीदार कसा निवडायचा? हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे आणि आज आपण उपलब्ध माहितीच्या आधारे हेच समजून घेणार आहोत. नक्कीच. आपण नेहमी जोडीदार निवडताना बाह्य सौंदर्याच्या मोहात पडतो, पण दीर्घकालीन आनंदासाठी आणि खऱ्या अर्थाने एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी केवळ सौंदर्य पुरेसं नसतं. तिथे समजूतदारपणा का लागतो यामागचं ठोस विज्ञान आणि मानसशास्त्र आज आपण उलगडणार आहोत. खरं तर या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला मानवी उत्क्रांती आणि आपल्या मेंदूची रासायनिक रचना या दोन्ही पातळ्यांवर विचार करावा लागतो. म्हणजे मेंदूची केमिस्ट्री. अगदी बरोबर. जेव्हा आपण एखाद्या आकर्षक व्यक्तीला पाहतो तेव्हा आपल्या मेंदूत जे रासायनिक बदल होतात ते अत्यंत शक्तिशाली असतात, पण ते बदल कायमस्वरूपी नसतात. अच्छा. आज आपण हेच पाहणार आहोत की ज्याला आपण समजूतदारपणा म्हणतो तो केवळ एक चांगला गुण नाहीये, तर ती एक अत्यंत आवश्यक अशी जगण्याची कला आहे. आधुनिक जगात दीर्घकाळ टिकणाऱ्या नात्याचा पाया हा समजूतदारपणावरच का उभा राहतो हे आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघणार आहोत. मग आपण या पहिल्या टप्प्यापासूनच सुरुवात करूया. म्हणजे जेव्हा दोन लोक पहिल्यांदा भेटतात तेव्हा तिथे काहीतरी स्पार्क असतो. आपण त्याला आकर्षण म्हणतो. हे आकर्षण नक्की कसं काम करतं? हां, म्हणजे जेव्हा आपण एखाद्या सुंदर किंवा आकर्षक व्यक्तीला पाहतो तेव्हा मेंदूमध्ये नक्की काय घडतं ज्यामुळे आपण त्या व्यक्तीकडे इतके ओढले जातो? सुरुवातीला आपल्या मेंदूची रिवॉर्ड सिस्टम ॲक्टिवेट होते आणि ही सिस्टम मुख्यत्वे डोपामाइन या रसायनावर चालते. डोपामाइन. हो, जेव्हा आपण आपल्यासाठी अनुकूल किंवा आकर्षक असलेली कोणतीही गोष्ट पाहतो, मग तो एखादा सुंदर चेहरा असो किंवा आपल्याला आवडणारा एखादा पदार्थ, तेव्हा मेंदू डोपामाइन रिलीज करतो. हे आपल्याला आनंद आणि उत्साहाची तीव्र भावना देतं. अच्छा. म्हणजे तो जो सुरुवातीचा बटरफ्लायज इन स्टमकवाला अनुभव असतो तो या डोपामाइनचाच खेळ असतो. हो, तोच तो खेळ. उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर शारीरिक सौंदर्य हे आरोग्याचं आणि चांगल्या जनुकांचं लक्षण मानलं गेलं आहे. त्यामुळे अशा व्यक्तीकडे आकर्षित होणं हे मानवी प्रजाती टिकवण्यासाठी निसर्गाने दिलेलं एक टूल आहे. मेंदूला वाटतं की हा योग्य जोडीदार आहे आणि तो आपल्याला त्या व्यक्तीच्या जवळ जाण्यासाठी प्रेरित करण्यासाठी डोपामाइनचा हा शॉट देतो. हे अगदी एखाद्या चकचकीत रॅपरमध्ये असलेल्या आकर्षक चॉकलेटसारखं वाटतंय मला. दुकानात गेल्यावर ते रंगीबेरंगी कवर पाहूनच आपण ते विकत घेतो. एकदम अचूक उपमा दिलीत तुम्ही. पण वरचं कवर कितीही आकर्षक असलं तरी आतली चवच ठरवते की ते दीर्घकाळ आवडेल की नाही. हो. पण मग इथे माझा एक प्रश्न आहे. जर हे इतकं नैसर्गिक आणि शक्तिशाली आहे तर मग ते टिकत का नाही? काही काळानंतर तोच चेहरा किंवा तीच व्यक्ती आपल्याला पहिल्यासारखी आकर्षक का वाटत नाही? कसं आहे, यामागे हेडोनिक ॲडॅप्टेशन नावाची एक अत्यंत महत्त्वाची मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे. हेडॉनिक ॲडॅप्टेशन. हो, मानवी मेंदू हा ऊर्जेची बचत करण्यासाठी आणि सतत नवीन धोके किंवा संधी शोधण्यासाठी डिझाईन केलेला आहे. म्हणजे त्याला सतत काहीतरी नवीन हवं असतं. अगदी तसंच. कोणतीही नवीन आणि उत्तेजक गोष्ट जेव्हा आपल्या सवयीची होते तेव्हा मेंदू त्या गोष्टीसाठी आधी इतका डोपामाइन रिलीज करत नाही. तो त्या उत्तेजनेला सरावतो. माणसांच्या बाबतीतही हेच घडतं. अरे बापरे. म्हणजे रोज तोच चेहरा पाहिल्यानंतर मेंदूसाठी ती माहिती नवीन राहत नाही. हो, आणि त्यामुळे सुरुवातीचा तो डोपामाइनचा प्रवाह कमी होतो. बाह्य सौंदर्य हे काळानुसार बदलणारं आहे आणि मुख्य म्हणजे आपल्या मेंदूला त्याची सवय होणार आहे हे विज्ञान आपल्याला स्पष्टपणे सांगतं. पण मग इथे एक मोठी अडचण आहे. समजूतदारपणा सुरुवातीला कोणाच्याही चेहऱ्यावर लिहिलेला नसतो. ते तर आहेच. पहिली पायरी तर शारीरिक आकर्षणच असणार ना. त्याशिवाय लोक एकमेकांना वेळ तरी का देतील? जर आपण म्हणतोय की सौंदर्याची सवय होते आणि ते पुरेसं नाही, तर मग मुळात नात्याची सुरुवातच कशी होईल? हां, तुमचा आक्षेप एकदम रास्त आहे. निसर्गाने दिलेला तो डोपामाइनचा स्पार्क गरजेचाच आहे.
त्याशिवाय दोन अनोळखी लोक एकत्रच येऊ शकणार नाहीत. हो ना. तो स्पार्क नक्कीच गरजेचा आहे, पण तो फक्त एक ट्रिगर आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अच्छा, फक्त एक सुरुवात. हो, तो तुम्हाला एका विशिष्ट व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं किंवा नात्याची दारं उघडण्याचं काम करतो. उत्क्रांतीच्या काळात माणसाचं आयुष्य तसंही खूप कमी होतं. त्यामुळे जोडीदार निवडताना फक्त निरोगी दिसणं पुरेसं होतं. पण आज आधुनिक जगात माणसाचं आयुष्य 80-90 वर्षांपर्यंत पोचलं आहे. त्यापैकी मुलांचं संगोपन करण्यासाठी केवळ काही वर्ष जातात आणि उरलेली कित्येक दशके तुम्हाला त्या व्यक्तीसोबत एक सहप्रवासी म्हणून काढायची असतात. आणि तिथेच मेंदूला जाणवतं की केवळ शारीरिक आकर्षण हे आयुष्यातील गुंतागुंतीच्या प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी अपुरे आहे. अगदी बरोबर. एकदा का डोपामाइनचा प्रभाव ओसरू लागला की मग खरी कसोटी सुरू होते. आणि तिथे मग बाह्य सौंदर्याची जागा भावनिक क्षमतेला घ्यावी लागते. पण मग जर डोपामाइनची पातळी खाली येणार असेल तर कोणता रसायन किंवा मेंदूची कोणती सिस्टीम या नात्याला कोसळण्यापासून वाचवतं? इथेच भावनिक बुद्धिमत्ता म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्स, ज्याला आपण EQ म्हणतो, तो घटक सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतो. म्हणजे जेव्हा आपण ज्या समजूतदारपणाचा उल्लेख करतोय तो वैज्ञानिक पातळीवर या भावनिक बुद्धिमत्तेशी जोडलेला आहे. हो, संशोधनानुसार समजूतदार व्यक्ती म्हणजे फक्त गप्प बसणारी किंवा वाद न घालणारी व्यक्ती नाहीये, तर जिची भावनिक बुद्धिमत्ता उच्च असते अशी व्यक्ती. म्हणजे नक्की काय? अशा व्यक्तींकडे दोन अत्यंत महत्त्वाची कौशल्ये असतात: स्वतःच्या भावनांचे नियंत्रण आणि दुसऱ्याच्या भावनांची जाणीव, ज्याला आपण एम्पथी म्हणतो. खरंय, कारण जेव्हा नात्यात वाद होतात आणि ते दोन वेगळ्या व्यक्ती एकत्र आल्यावर होणारच, नक्कीच होणार. तेव्हा आपला मेंदू फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये जातो, नाही का? हो, आणि अशा वेळी कॉर्टिसॉल नावाचं स्ट्रेस हार्मोन शरीरात वेगाने पसरतं. अच्छा. कमी भावनिक बुद्धिमत्ता असलेली व्यक्ती या कॉर्टिसॉलच्या प्रभावाखाली येऊन आक्रमक होते आणि अत्यंत बचावात्मक पवित्र्यात जाते. ती तू चुकीचा आहेस किंवा तुझ्यामुळे हे झालं असे थेट आरोप करू लागते. आणि इथूनच मग नात्यातली दरी वाढायला लागते. कारण जेव्हा एक व्यक्ती आरोप करते तेव्हा दुसरी व्यक्ती साहजिकच डिफेन्सिव्ह होते आणि स्वतःचा बचाव करू लागते. हो, आणि यातून एक दुष्टचक्र सुरू होतं, जिथे मूळ प्रश्न बाजूला वाहतो आणि कोण बरोबर हे सिद्ध करण्याची स्पर्धा सुरू होते. आणि हे दुष्टचक्र थांबवण्याचं कामच समजूतदारपणा करतं. अगदी अचूक. एक उच्च भावनिक बुद्धिमत्ता असलेली व्यक्ती या कॉर्टिसॉलच्या लाटेला अत्यंत प्रभावीपणे हाताळते. तिला हे समजतं की सध्याचा ताण हा परिस्थितीमुळे, जोडीदारामुळे नाही. म्हणजे ती व्यक्ती इगोला मध्ये न आणता आपण दोघं मिळून या समस्येतून मार्ग कसा काढू शकतो असा दृष्टिकोन ठेवते. हो. तो जो प्रॉब्लेम सॉल्व्हिंग दृष्टिकोन आहे ना, तो खूप महत्त्वाचा आहे. संशोधनानुसार ज्या जोडप्यांमध्ये असा दृष्टिकोन असतो त्यांच्यात वादाच्या वेळी अमिग्डाला हायजॅक होण्याची शक्यता खूप कमी असते. अमिग्डाला हायजॅक हे जरा सोप्या भाषेत सांगाल का? अमिग्डाला हा मेंदूचा तो भाग आहे जो धोक्याची घंटा वाजवतो. जेव्हा जोडीदार शांतपणे बोलतो तेव्हा अमिग्डाला शांत राहतो आणि मेंदूचा पुढचा भाग जो तर्कशुद्ध विचार करतो तो कार्यरत राहतो. म्हणजे ते एकमेकांचे शत्रू न बनता एकाच टीमचे दोन खेळाडू बनून समस्येचा सामना करतात. हे अगदी वादळात सापडलेल्या विमानासारखं आहे. वादळात सापडलेलं विमान? हो, समजा विमानाला भयंकर टर्ब्युलन्सचा सामना करावा लागतोय. सर्वत्र अंधार आहे आणि विमानाचे झटके बसत आहेत. अशा वेळी तुमच्या बाजूच्या सीटवर बसलेला को पायलट दिसायला किती आकर्षक आहे याने काहीच फरक पडत नाही. अगदी बरोबर. तिथे तुम्हाला असा को पायलट हवा असतो जो कॉर्टिसॉलच्या प्रभावाखाली पॅनिक होणार नाही. येतातच. आर्थिक समस्या, करिअरमधील बदल, कुटुंबातील जबाबदाऱ्या, अशा वेळी तो को पायलट शांत राहू शकतो, कारण त्याला परिस्थितीचं विश्लेषण करण्याची सवय असते. तो केवळ वरवरच्या लक्षणांवर प्रतिक्रिया देत नाही. तो समस्येच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला अशा प्रकारे समजून घेते तेव्हा आपल्या मेंदूत काही रासायनिक बदल होतात का? हो, हा खूप महत्त्वाचा भाग आहे. तिथे डोपामाइनची जागा ऑक्सिटोसिन घेतं. ऑक्सिटोसिन? हो, ऑक्सिटोसिन हेच बॉन्डिंग हॉर्मोन म्हणून ओळखलं जातं. हे तेच रसायन आहे जे आई आणि बाळामध्ये एक अतूट नाते निर्माण करतं. अच्छा, पण मग डोपामाइन आणि ऑक्सिटोसिन यांच्या कार्यपद्धतीत नक्की काय फरक आहे? कारण मगाशी आपण पाहिलं की डोपामाइनची सवय होते, मग ऑक्सिटोसिनचं तसं नसतं का? हाच तर अत्यंत कळीचा मुद्दा आहे. डोपामाइन हा एक तात्पुरता स्पार्क आहे. तो वेगाने ओसरतो.
या उलट ऑक्सिटोसिन हे संतपणे पण अत्यंत खोलवर काम करतं. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या समजदार व्यक्तीसोबत स्वतःच्या भावना व्यक्त करतो हो, आणि जेव्हा ती व्यक्ती तुम्हाला जज न करता ऐकून घेते आणि तुम्हाला सुरक्षिततेची जाणीव करून देते, तेव्हा मेंदू हे ऑक्सिटोसिन रिलीज करतो. विशेष म्हणजे ऑक्सिटोसिनला तो मगाशी आपण पाहिलेला हेडोनिक अडॅप्टेशनचा नियम लागू होत नाही. अरे वा. म्हणजे त्याची सवय होऊन ते कमी होत नाही. नाही. उलट जितका जास्त काळ तुम्ही त्या व्यक्तीसोबत असा सुरक्षित आणि विश्वासाचा अनुभव घ्याल, तितकी तुमची बॉन्डिंग अधिक मजबूत होत जाते. हो, हे हार्मोन तुमच्या मज्जासंस्थेला शांत करतं आणि दीर्घकालीन ताणतणाव कमी करतं. म्हणजे हे ऑक्सिटोसिन एका चांगल्या गुंतवणुकीसारखं आहे, ज्यावर चक्रवाढ व्याज म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट मिळत राहतं. अगदी तसंच सुरुवातीला कदाचित त्याचे परिणाम एवढे स्पष्ट दिसणार नाहीत, पण जसा काळ पुढे जातो तसतसं हे रसायन नात्याचा पाया अतिशय मजबूत करतं. आणि खऱ्या आयुष्यातल्या ज्या परीक्षा आहेत, जसं की अचानक नोकरी जाणं, आजारपण, तिथे फक्त फील गुड फॅक्टर काम करत नाही करत. तिथे एक सुरक्षित आधार लागतो. ज्याला मानसशास्त्रात सिक्युअर अटॅचमेंट असं म्हणतात. ज्या व्यक्तीला हे माहीत असतं की घरी गेल्यानंतर मला एक अशी व्यक्ती भेटणार आहे जी मला समजून घेईल, जी माझ्या अपयशावरून मला हिणवणार नाही. त्या व्यक्तीची बाह्य जगातील संकटांशी लढण्याची क्षमता नक्कीच वाढत असणार. कित्येक पटीनी वाढते. या उलट जर जोडीदार सतत चुका काढणारा असेल तर घरातच एक युद्ध सुरू असतं. मग बाहेरच्या जगाशी लढण्यासाठी ऊर्जाच उरत नाही. म्हणूनच एक चांगला जोडीदार अक्षरशः तुमचं आयुष्य वाढवू शकतो. खरंय. पण इथे माझ्या मनात एक खूप गुंतागुंतीचा प्रश्न उभा राहतोय. आपण म्हणतोय की उच्च भावनिक बुद्धिमत्ता आणि समजूतदारपणा हे इतके महत्वाचे आहेत, पण हे गुण जन्मजात असतात का? खूप जणांना पडणारा प्रश्न आहे. हो ना. कारण जर एखादी सुंदर पण कमी समजूतदार व्यक्ती अनुभवातून हा गुण स्वतःमध्ये विकसित करू शकत नसेल, तर योग्य जोडीदार शोधणं हे केवळ नशिबाचा खेळ होऊन बसेल. पण मानसशास्त्र अतिशय स्पष्टपणे सांगतं की भावनिक बुद्धिमत्ता आणि समजूतदारपणा हे जन्मजात गुण नाहीत. ते आपण शिकू शकतो, ज्याला लर्न्ड बिहेवियर्स म्हणतात. अच्छा, म्हणजे वयानुसार त्यात बदल होऊ शकतो. नक्कीच. आपल्या मेंदूमध्ये न्यूरोप्लास्टिसिटी नावाची क्षमता असते, ज्यामुळे आपण कोणत्याही वयात नवीन गोष्टी शिकू शकतो आणि आपले विचार करण्याच्या पद्धतीत बदल घडून आणू शकतो. म्हणजे एखादी व्यक्ती सुरुवातीला कमी समजूतदार असली तरी ती बदलू शकते? हो, जर तिच्यामध्ये स्वतःला बदलण्याची आणि नवीन दृष्टिकोन स्वीकारण्याची प्रामाणिक तयारी असेल. इथे सगळ्यात क्रिटिकल फॅक्टर म्हणजे शिकण्याची तयारी आणि जुळवून घेण्याची लवचिकता. ही शिकण्याची तयारी मला एका सॉफ्टवेअर अपडेटसारखी वाटते, नाही का? म्हणजे कसं? वेळेनुसार स्वतःचे विचार अपडेट करायला तयार नसतील, स्वतःमधल्या उणीवा ओळखून त्या बग्स फिक्स करत नसतील, तर त्या नात्याची सिस्टम क्रॅश होणार हे नक्की. खूप छान उपमा दिली तुम्ही. याच संकल्पनेतून आपण लॉंग टर्म कंपॅटिबिलिटी म्हणजेच दीर्घकालीन सुसंगतता समजून घेऊ शकतो. म्हणजे दोन व्यक्तींचे विचार किती जुळतात ते. हो, पण दीर्घकालीन सुसंगतता म्हणजे दोन व्यक्ती 100% सारख्या असण्याचं होत नाही. त्या दोघांचे छंद वेगळे असू शकतात, पण जेव्हा आयुष्यातील मोठ्या मूल्यांचा, तत्वांचा आणि संकटांना सामोरे जाण्याच्या पद्धतीचा प्रश्न येतो, तेव्हा दिशा एक असावी लागते. माझंच खरं असा हट्ट न धरता परिस्थितीचा आढावा घेऊन लवचिकता आणणं. अगदी बरोबर. आणि शारीरिक सौंदर्य अशा प्रकारची कोणतीही लवचिकता देत नाही. हो ना. ते एक स्थिर चित्र आहे जे वेळेनुसार फक्त जुनं होत जातं. पण समजूतदारपणा हा प्रवाही आहे. तो जसा जसा वेळ जातो तसा तसा अधिक प्रगल्भ होत जातो. म्हणूनच जेव्हा आपण एखाद्या लांबच्या प्रवासाला निघतो तेव्हा गाडीचा रंग कोणता आहे यापेक्षा गाडीचे शॉक ॲब्झॉर्बर्स कसे आहेत हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरतं. कारण रस्ता कायम गुळगुळीत नसणार, खड्डे येणारच. ते शॉक ॲब्झॉर्बर्स म्हणजे तुमची एकमेकांना समजून घेण्याची क्षमता. संवादातील पारदर्शकता हा समजूतदारपणाचाच एक अविभाज्य भाग आहे. म्हणजे मोकळेपणाने बोलणे आणि गैरसमज टाळणे. हो, जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारासमोर अत्यंत असुरक्षित अवस्थेत उभे असता, तुमची भीती किंवा अपयश उघड करता आणि तुम्हाला माहीत असतं की समोरून कोणताही प्रहार होणार नाही, तेव्हा एक प्रचंड विश्वास निर्माण होतो. आणि हा विश्वासच तुम्हाला जीवनातील प्रत्येक संकटाशी लढण्याची ताकद देतो. बऱ्याचदा रागाच्या मागे एक प्रकारची भीती दडलेली असते. एक समजूतदार जोडीदार तो वरवरचा राग न पाहता त्यामागची भीती पाहतो. बाह्य सौंदर्य तुम्हाला त्या व्यक्तीकडे आकर्षित करेल, पण तो समजूतदारपणा आहे जो तुम्हाला त्या व्यक्तीसोबत टिकवून ठेवेल. म्हणजे सुरुवातीला मेंदूत जो डोपामाइनचा स्फोट होतो तो हळूहळू शांत होईल. त्यानंतर उरेल ती निव्वळ वास्तविकता.
आणि त्या वास्तविकतेत जर दोन व्यक्तींना एकमेकांचा आधार वाटत नसेल तर ते नातं केवळ ओझं म्हणून राहतं. म्हणूनच जोडीदार निवडताना आपण आपल्या प्राधान्यक्रमांवर विचार करण्याची गरज आहे. म्हणजे आपण केवळ जगाला दाखवण्यासाठी किंवा इगोला कुरवाळण्यासाठी जोडीदार शोधत नाही आहोत, तर आयुष्याचा खडबडीत रस्ता पार करण्यासाठी एक भक्कम आधार शोधत आहोत. हो, जेव्हा आपण हे वैज्ञानिक सत्य समजून घेतो तेव्हा आपण केवळ वरवरच्या गोष्टींना भुलून चुकीचे निर्णय घेण्यापासून वाचतो. आपण अशा गुणांना महत्त्व देऊ लागतो जे शांत आयुष्य जगण्यासाठी आवश्यक आहेत. आजच्या या सखोल चर्चेतून आपण एक अत्यंत महत्त्वाचा धडा शिकलो आहोत. निसर्ग आपल्याला तात्पुरत्या आकर्षणाकडे ओढतो, पण मानवी बुद्धिमत्ता आपल्याला दीर्घकालीन हिताचा विचार करायला शिकवते. अगदी. डोपामाइनच्या तात्पुरत्या स्पार्कपासून ते ऑक्सिटोसिनच्या सुरक्षितेपर्यंतचा हा प्रवास खूप काही शिकवणारा आहे. हो, जोडीदार निवडताना स्वतःला विचारण्यासाठी एक अत्यंत साधा प्रश्न म्हणजे, जेव्हा माझ्यावर कठीण काळ येईल तेव्हा ही व्यक्ती खंबीरपणे माझ्यासोबत उभी राहील का? आणि माझ्या चुका समजून घेऊन मला सुधारण्याची संधी देईल का? हेही तितकंच महत्त्वाचं आहे. बरोबर. या प्रश्नाचं उत्तर जर होकारार्थी असेल तर तुम्ही योग्य दिशेने विचार करत आहात. आणि म्हणूनच जाता जाता मला आपल्या श्रोत्यांसमोर एक अत्यंत महत्त्वाचा विचार ठेवायचा आहे. कोणता? आपण या चर्चेतून सतत हे पाहत आलो की एक परफेक्ट आणि समजूतदार जोडीदार कसा शोधावा. पण आपण कधी स्वतःला हा प्रश्न विचारतो का की आपण स्वतः दुसऱ्यासाठी तेवढे समजूतदार को पायलट बनण्यास तयार आहोत का? हा खूपच अंतर्मुख करणारा प्रश्न आहे. हो ना. आपल्यात ते स्वतःचं सॉफ्टवेअर अपडेट करण्याची आणि इगो बाजूला ठेवून प्रॉब्लेम सॉल्व्हिंग दृष्टिकोन स्वीकारण्याची तयारी आहे का? कारण शेवटी नातं हे दुतर्फा असतं. चांगला जोडीदार शोधण्याच्या प्रवासात स्वतः एक उत्तम जोडीदार बनणं हीच खऱ्या आनंदाची गुरुकिल्ली आहे. नक्कीच. याच एका विचारासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. या प्रवासात स्वतःला समजून घेत रहा आणि इतरांनाही.